नियमबाह्य पद्धतीने कॉर्पोरेट कंपन्यांकडून सुरू असलेल्या ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांच्या वतीने बुधवारी देशव्यापी बंद पुकारण्यात आला होता। या बंदला कोल्हापूर शहरासह जिल्ह्याभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। औषध विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवत कडकडीत बंद पाळला। ऑनलाईन औषध विक्रीमुळे पारंपरिक औषध विक्रेते अडचणीत येत असून नियमांचे उल्लंघन करून काही कंपन्या औषध विक्री करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। तसेच रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याची भावना औषध विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील औषध विक्रेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला। या मोर्चामध्ये जिल्ह्यातील सुमारे 4,500 औषध विक्रेते सहभागी झाले होते। विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आले। ऑनलाईन औषध विक्रीवर तात्काळ नियंत्रण आणावे, नियमबाह्य काम करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी आणि पारंपरिक औषध विक्रेत्यांचे संरक्षण करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। आज दिनांक 20 मे या दिवशी आम्ही अखिल भारतीय संघटनेनं जो आदेश दिलेला आहे त्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच केमिस्ट बंधू भगिनींनी आपली औषध विक्री काल मध्यरात्रीपासून ते 20 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत आम्ही बंद ठेवलेली आहे। आमची प्रमुख मागणी अशी आहे की ऑनलाईन फार्मसी ॲपच्या माध्यमातून जी विक्री चालू आहे ती बेकायदेशीररित्या आहे। ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये कुठेही ऑनलाईन फार्मसीच्या माध्यमातून औषध विक्री करावी असा उल्लेख नाही आहे। देशातील सर्वच आम्ही केमिस्ट बांधव ऑनलाईनच्या विरोधात आहोत। या ज्या ऑनलाईन फार्मसीच्या माध्यमातून समाजामध्ये आरोग्य व्यवस्था निश्चितपणे बिघडू शकते असे पुरावे देखील आम्ही वेळोवेळी केंद्र शासनाला दिलेले आहेत। कुठलीही औषधं अगदी गर्भपाताची औषधं असतील, नशेची औषधं असतील, खोकल्याची औषधं असतील किंवा शेड्यूल H1 किंवा प्रिस्क्रिप्शनप्रमाणे औषधं जी डॉक्टरनी द्यायची असतात केमिस्टनी ती फार्मासिस्टच्या उपस्थितीमध्ये ती द्यायची असतात। असा कुठलाही प्रकार ऑनलाईन फार्मसीच्या विक्रीच्या माध्यमातून होत नाही। यामुळे समाजाचं आरोग्य निश्चितच बिघडलेलं आहे। आमची प्रमुख एक मागणी आहे की ऑनलाईन फार्मसीचा जो ड्राफ्ट बनवलेला आहे तो मागं घ्यावा आणि कोरोना महामारीच्या काळामध्ये जी होम डिलिव्हरीची गॅजेट 220E हे बनवलेलं आहे ते तात्काळ मागं घ्यावं। ते कोरोना काळापुरतंच मर्यादित होतं। या 220 गॅजेटचा गैरफायदा ऑनलाईन फार्मसीवाले घेऊन त्या गॅजेटच्या माध्यमातून घरपोच होम डिलिव्हरी औषधं द्यायला लागलेत। याच्यामुळे खूप हानी आमच्या केमिस्ट समाजाची होत आहे। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।